कथासार अध्याय 28वा कथा सुमती राजाची. श्री गणेशाय नमः. अधिक मासाचे महत्त्व राजा दृढधन्वास सांगताना वाल्मिकी ऋषी आणखी एका राजाची कथा सांगतात. ते सांगतात, फार फार वर्षापूर्वी सोमवंशामध्ये एक सुमती नावाचा शूर, पराक्रमी, प्रजादक्ष आणि ईश्वरनिष्ठ राजा होऊन गेला. राजा आणि राणी दोघेही ईश्वर भक्त असल्याने त्यांचे नित्याचेच वर्तन हे श्रद्धायुक्त आणि भक्तिमय होते. ईश्वरोपासना त्या दोघांचा अतिप्रिय असा विषय होता. त्यातच दोघांनीही त्यांच्या जीवनात जेव्हा जेव्हा अधिक मासाची पुण्य संचयाची पर्वणी चालून आली, त्यावेळी अनेक प्रकारचे दान, धर्म, पूजा, पाठ, व्रताचरण, यात्रा, स्नान, दान आणि ईश्वर नामाची नित्य उपासना करून खूप पुण्य पदरी जोडून घेतले होते. एक दिवस अचानकपणे अंगिरस नावाचे एक महान ऋषी आपल्या काही शिष्यवर्गासह सुमती राजाच्या नगरीत आले. राजाने त्यांना आपल्या दरबारात बोलावून घेऊन त्या सर्वांचा उचित मान सन्मान केला. राजा राणी दोघे अंगिरस ऋषींना विनम्र भावे वंदन करून त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिले. राजा राणी मोठ्या विनयशीलपणे म्हणू लागली, हे ऋषीवर, आपल्या दर्शनाने, भेटीने आम्हास मोठा आनंद झाला आहे. आपल्या पदस्पर्शाने आमची नगरी धन्य झाली आहे. महाराज, आम्ही आपली कोणती सेवा करू शकतो? त्यावर अंगिरस ऋषी म्हणाले, राजन, माझ्यासोबत जो हा शिष्यवर्ग आहे त्यांना मनुष्याला त्यांच्या कर्माचे फल कसे प्राप्त होते हे मला उदाहरणावरून दाखवून द्यायचे आहे. तेव्हा तू असे कर की तुला हे राज्य, हे वैभव, ही सत्ता, ईश्वर भक्ती आणि सुशील धर्मपत्नी ही तुझ्या गतजन्मीच्या कोणत्या पुण्यकारक कर्मामुळे प्राप्त झाली आहे ते तू सांग. खरं तर अंगिरस ऋषींची ती तशी आज्ञा ऐकून राजा सुमतीस थोडेसे आश्चर्यच वाटले, पण त्याने ती आज्ञा शिरसावंद्य मानली. मनोमन आपले उपास्य दैवत श्रीकृष्णाचे ध्यान केले. त्या श्रीहरीच्या कृपा वरदानामुळेच राजा सुमतीस त्याच्या गतजन्मीचा सारा इतिहास ज्ञात झाला होता. तोच सारा भाग पुनश्च एकवार सुसंगतपणे आठवून राजा सांगू लागला. महाराज, खरं तर गतजन्मी मी एक वैश्य कुळात जन्म घेतला होता. मी जातीने वैश्य असल्याने मी अनेक प्रकारचे व्यापारधंदे केले, पण त्यात मी अनेक लांड्या, लबाड्या, फसवाफसवी, खोटे नाटे, हिशेब इत्यादी प्रकार करून वाममार्गाने पैसा जोडला. पण अनेक माणसे, मित्रे, नातेवाईक ह्यांना तोडले, दुखावले, त्यांना लुटले, लुबाडले, वाईट गोष्टी जवळ केल्या, असत्य, अनितीर, अत्याचार करून जे जे म्हणून कमविले ते सारे पुढे आले. त्याचप्रमाणे वाममार्गाने निघून गेले. मी निर्धन, निराधार, निराश्रित झालो. माझ्यापासून माझीच माणसे दुरावली. मी एकटा, एकाकी आणि दुःखी कष्टी होऊन तहान भुकेने व्याकुळ होऊन घोर रानावनात भटकू लागलो. एकटा मी असाच रानावनात भटकत असताना मला एक सरोवर दिसले. त्याच्या सभोवतीचा परिसर वृक्षलतांनी बहरलेला, फुललेला होता. त्या सरोवरात सुंदर कमळे उमललेली होती. तिथे हंस पक्षी जलविहार करीत होते. मी त्या सरोवराचे पाणी पिण्यासाठी पुढे गेलो. तिथे मला माझ्या पत्नीची भेट झाली. आम्ही परस्परांना भेटून गतकालाचा काही इतिहास विचारित असतानाच अचानक आमच्या कानांवर कुठूनचा घंटानाद आला. आम्ही त्या घंटानादाचा शोध घेत फिरलो तर आम्हाला तिथे एका पुरातन विष्णू मंदिर दिसले. ते मंदिर पाहिले मात्र आणि अचानक माझ्या मनात तिथे जाऊन दर्शन घेण्याचा विचार आला. मी आणि माझी भार्या, जी मला अनेक दिवसांनी परत भेटली होती, आम्ही त्या जुन्या मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यातील मूर्ती साफ केली. ती मूर्ती भगवान विष्णूंची होती. आम्ही त्या मूर्तीत स्नान घातले, पुष्पांचे हार घातले आणि झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागत त्या श्रीचरणांवर कमल पुष्पे अर्पण केली. त्याचवेळी माझ्या पत्नीने आता इथेच या मंदिरात राहायचे, श्रीहरीची सेवा करायची, देवाचे ध्यान पूजन करायचे, फलाहार करायचा आणि दिवस काढायचे असा सल्ला दिला. मी पण त्यास होकार देत पुढे तोच विचार आचरणात आणला. पुढे अधिक मास आला. अनेक भक्त तिथे दर्शनास येऊ लागले. भक्त आणि भगवंत दोघांचीही सेवा आमच्या हातून घडू लागली. हळूहळू पुण्य वाढले, पाप घटले. पुढे ती श्रीहरी सेवा करताना आमचा शेवट झाला. पण त्या जन्मी शेवटी का होईना, पण जी अधिक मासातील पुरुषोत्तम सेवा घडली त्या पुण्याईनेच या जन्मी हे राज्य, हे वैभव, हे सुख आम्हास मिळाले. हा महिमा त्या हरिभक्तीचा आणि अधिक मासातील पुण्याईचा आहे. ही कथा सांगून वाल्मिकी ऋषींनी राजा दृढधन्वा आणि राणीचा निरोप घेतला आणि ते शरयू तीरी निघून गेले. नारायण ऋषींनी पुढे नारदांना सांगितले की त्यानंतर राजानेही आपले राज्य पुत्रास दिले आणि तो ईश्वर साधनेसाठी पत्नीसह अरण्यात निघून गेला.